नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? बरे आहात ना? तर बघा कसलं ऊन लागतंय. कांदा खुरपायचं काम चालू आहे माझं. आणि या कांद्यात असं लवाळा झालेला आहे बराच. तर ऊन लईच रख 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 करतंय, म्हणून म्हणलं पाणी प्यायला यावं. ऊन असं रखरख करतंय की आभाळाचं ऊन लागतंय. अवकाळी पावसाची सगळी लक्षणं आहेत. आभाळ नुसतं काळं कुट्ट झालेलं आहे, त्यामुळं पाऊस पडतोय की काय. त्यामुळं आभाळाच्या उन्हाचा चटका जोरात बसतोय, अंगालाच भासतंय, असलं ऊन लागतंय. आणि हे कांदा बेण्याचं काम चालू आहे. आणि हवामान बरोबर नसल्यामुळं काय काय कांद्यांची शेंडे अशी वाकडी झालेली आहेत बघा. फवारा मारला आहे, पण आता जरा फवारा लागू होईपर्यंत 4-5 दिवस तर जाणारच आहेत. तर असे शेंडे काय काय वाकडे झालेले आहेत कांद्याच्या पातींचे. असलं ऊन रख 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 करतंय, जीवाची नुसती उलघाल होती कांदा बेलतानी. पाणी किती पेलं तरी तहानच भागत नाही, इतकं ऊन लागतंय. हे कांदा बेनायचं काम चालू आहे माझं. आत्ताच गवताची बादली टाकून आले मी. आणि कांद्याचे शेंडे बघा असेच वाकडे झालेले आहेत. हवामानच विचित्र झालेलं आहे, त्यामुळं कांदा पण असं काय काय ठिकाणी व्यवस्थित नाही येतो. पिवळा पडलाय कुठं कुठं असा, आणि काय काय असं एकदमच बाद झालेला आहे. तुमच्या तिकडचं हवामान कसं काय आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असाच उन्हाचा चटका लागतोय का? अवकाळी पावसाची लक्षणं आहेत का तुमच्या तिकडं पण? आणि हा अवकाळी पाऊस जर पडला तर हा पिकांना घातकच आहे, कारण की ज्वाऱ्या, गहू आणि हे कांदा ह्यांना बाधिकारच आहे हा पाऊस. पिकांना काय वर येऊन देणार नाही तो. पिकं सगळी बाद करण्याची शक्यता असते असल्या पावसाने. आणि शेतकऱ्याचं नुकसानच होतं, दुसरा फायदा तर काहीच नाही. तर असा हा कांदा झालेला आहे ह्या असल्या वातावरणामुळं. ज्वाऱ्या पण अशा वेगळ्याच झालेल्या आहेत, पिवळसर दाखवत आहेत ज्वाऱ्या पण ह्या वातावरणामुळं. वातावरणच विचित्र आहे. आणि उन्हाचा तर इतका चटका आहे. आणि काल तर एवढा आभाळ आलं होतं की आत्ता पाऊस पडतो की, कारण टिपके पण पावसाचे गळत होते. तर असं वातावरण आहे, त्यामुळं पिकांची पण लाहीलाहीच होत असणार आहे, कारण की माणसांचीच होती काम करताना. नको वाटतंय असल्या वातावरणात. इतका उन्हाचं रट आहे, आभाळाचं ऊन आहे. तर तुमच्या तिकडं पण असंच वातावरण आहे का? नक्की कमेंट करून सांगा.